नमस्कार। या क्वेश्चन नंबर 4 मध्ये दीपक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड ही जी कंपनी आहे तिने स्वतःचे 1,00,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले आहेत आणि प्रत्येक शेअरचं दर्शनी मूल्य 10 रुपये आहे आणि हे 10 रुपये मागवताना अर्जासोबत 2 रुपये, वाटपाच्या वेळी 4 रुपये, फर्स्ट कॉल म्हणजे पहिली मागणी करताना 2 रुपये आणि उरलेले 2 रुपये शेवटचा कॉल म्हणजे ज्याला आपण फायनल कॉल अंतिम मागणी असं म्हणतो यानुसार मागवलेले आहेत। कंपनीकडे म्हणजे कंपनीने जरी 1,00,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र अर्जदारांकडून 1,20,000 इक्विटी शेअरची मागणी आलेली आहे। म्हणजे कंपनीने विक्रीला काढलेल्या शेअर्सच्या संख्येपेक्षा अर्जदारांकडून मागणी आलेल्या शेअर्सची संख्या मात्र जास्त आहे। तर 1,20,000 इक्विटी शेअर्स करता अर्ज आले आहेत आणि अर्जाबरोबर कंपनीने मात्र 2 रुपयाची मागणी केली होती, म्हणून अर्जासोबत आलेली एकूण रक्कम असेल 1,20,000 गुणिले 2 बरोबर 2,40,000। म्हणून पहिली एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट 2,40,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 2,40,000 बीइंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ऑन 1,20,000 शेअर्स at the rate of ₹2 each received। 2,40,000 जरी आपल्याकडे जमा झाले असले अर्जदारांकडून तरी सुद्धा आपण 1,20,000 शेअर्स मात्र देऊ शकत नाही। आपण फक्त 1,00,000च इक्विटी शेअरचं वाटप करू शकतो, म्हणजे 1,00,000 इक्विटी शेअर्सच आपण प्रत्यक्ष भांडवलात रूपांतर करू शकतो। म्हणून 2,40,000 पैकी फक्त 1,00,000 इक्विटी शेअर्स गुणिले 2 केल्यानंतर 2,00,000च भांडवलामध्ये म्हणजे कॅपिटलमध्ये रूपांतर होऊ शकतं। म्हणून इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट जो आपण पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट केला आहे 2,40,000 आणि त्यातल्या फक्त 2,00,000च अमाऊंट आपण कॅपिटलला ट्रान्सफर करू शकतो। म्हणून दुसरी एंट्री होईल इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 2,00,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,00,000 बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 1,00,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹2 ईच ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट। अर्जदारांकडून आपल्याकडे म्हणजे कंपनीकडे जमा झाले होते 2,40,000, त्यापैकी फक्त 2,00,000च कंपनीने भांडवलात रूपांतर केलं आहे। म्हणजे 2,40,000 पैकी फक्त 2,00,000च कॅपिटलला ट्रान्सफर केले आहेत। उरलेले जादा अर्जदारांकडून आलेले 40,000 आहेत ते कंपनी अर्जदारांना परत पाठवेल, त्याला आपण रिफंडेड अमाऊंट म्हटलं जातं। त्याची एंट्री पहिल्या एंट्रीच्या उलट एंट्री करायची आहे। इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 40,000 टू बँक अकाउंट 40,000 बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन एक्सेस 20,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹2 ईच रिफंडेड। म्हणजे 2,40,000 पैकी फक्त 2,00,000च कॅपिटलमध्ये रूपांतरित केले आणि उरलेले 40,000 जे जादा आले होते अर्जदारांकडून ते कंपनीने त्यांना परत पाठवले आहेत। आता अलॉटमेंटच्या वेळी कंपनीने 4 रुपये मागवले आहेत, म्हणून 1,00,000 इक्विटी शेअरवर प्रत्येकी 4 रुपये प्रमाणे 4,00,000 रुपये अलॉटमेंट मनी भागधारकांकडून येणे बाकी असेल, म्हणजे ड्यू असेल। त्याची एंट्री इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 4,00,000 टू
इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 4 लाख. being allotment money on 1 lakh equity shares at the rate of ₹4 each due. आणि ड्यू असलेले रुपये भागधारकांकडून कंपनीकडे जमा झाले आहेत त्याची एंट्री त्याच्या पाठोपाठच पाहिजे आहे. बँक अकाउंट डेबिट 4 लाख टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 4 लाख. being allotment money on 1 lakh equity shares at the rate of ₹4 each received. त्यानंतर पहिली मागणी करताना कंपनीने फर्स्ट कॉल ठेवला आहे ₹2 म्हणून 1 लाख इक्विटी शेअर्सवरचे प्रत्येकी ₹2 प्रमाणे 2 लाख रुपये भागधारकांकडून कंपनीला येणे बाकी असतील म्हणजेच ड्यू असतील त्याची एंट्री इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 2 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख. being first call money on 1 lakh equity shares at the rate of ₹2 each due. हे फर्स्ट कॉल मनी जे आहे 2 लाख रुपये ते भागधारकांकडून जे येणे बाकी आहे ते 2 लाख रुपये कंपनीला भागधारकांकडून मिळालेले आहेत म्हणून त्याची एंट्री याच एंट्रीच्या पाठोपाठ पाहिजे आहे. बँक अकाउंट डेबिट 2 लाख टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 2 लाख. being first call money on 1 lakh equity shares at the rate of ₹2 each received. 10 रुपयांपैकी कंपनीने अर्जासोबत ₹2 मागवले, वाटपाच्या वेळी ₹4 मागवले, फर्स्ट कॉल करून ₹2 मागवले आणि आता उरलेले ₹2 फायनल कॉल करून मागवणार आहे म्हणजे 1 लाख इक्विटी शेअर्सवरचे ₹2 प्रमाणे एकूण 2 लाख रुपये पुन्हा फायनल कॉलचे भागधारकांकडून येणे बाकी असतील म्हणजे ड्यू असतील त्याची एंट्री इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट 2 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख. being final call money on 1 lakh equity shares at the rate of ₹2 each due. हे ड्यू असलेले म्हणजे येणं बाकी असलेले 2 लाख रुपये भागधारकांकडून कंपनीकडे जमा झालेले आहेत म्हणून त्याची एंट्री 8व्या एंट्रीच्या पाठोपाठच पाहिजे आहे. बँक अकाउंट डेबिट 2 लाख टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 2 लाख. being final call money on 1 lakh equity shares at the rate of ₹2 each received. या प्रॉब्लेममध्ये इतक्याच एंट्री होतील. कंपनीने जे 1 लाख इक्विटी शेअर्स विक्रीला काढले होते ते सर्वाच्या सर्व विकले गेले आहेत आणि प्रत्येक टप्प्याला 10 रुपयांमध्ये सर्व टप्प्यानुसार मागवलेले पैसे कंपनीकडे भागधारकांकडून पूर्णच्या पूर्ण वसूल झाले आहेत. या प्रॉब्लेममध्ये कंपनीने 1 लाख इक्विटी शेअर्स विक्रीला काढले होते परंतु अर्ज मात्र जास्त शेअर करता आले तर या प्रक्रियेला म्हटलं जातं ओव्हर सबस्क्रिप्शन. खाली इथे दिले बघा कंपनीने 1 लाख शेअर्स विक्रीला काढले होते परंतु अर्जदारांकडून मात्र 1,20,000 इतक्या शेअरसाठी प्रत्येकी ₹2 प्रमाणे अर्ज आले म्हणून जादा 20,000 शेअरवरची ₹2 प्रमाणे आलेली 40,000 एवढी रक्कम परत करावी लागणार आहे.